सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना 27% आरक्षण देण्याचे आदेश दिले होते, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती। आता शासनाने ही चूक सुधारली असून ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसींच्या सरपंच पदाची संख्या वाढणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात यापूर्वी ओबीसींसाठी एकही ग्रामपंचायत राखीव नव्हती। नव्या निर्णयानुसार या मतदारसंघात 25 ओबीसी सरपंच मिळणार आहेत। ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मार्चमध्ये अधिसूचना जारी झाली होती, तर 23 एप्रिलला आरक्षणाची सोडत काढण्यात आली। त्यात अनुसूचित जाती आणि जमातींना लोकसंख्येनुसार सरपंच पद मिळाले, परंतु 7 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना 27% प्रतिनिधित्व देण्याचे निर्देश दिले। त्यामुळे आता सरपंच पदाच्या आरक्षणात बदल होणार आहे। सरपंच पदाची सोडत नव्याने काढा अशी मागणी आणि चिमूर तालुक्यात एकही सरपंच पद ओबीसींसाठी यापूर्वी आरक्षित नव्हते। याबाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वात 20 जूनला निवेदन देण्यात आले होते। त्यानुसार आता 8 जुलैला नवीन सोडत काढली जाणार आहे। जिल्ह्यात बिगर अनुसूचित क्षेत्रात 742 आणि अनुसूचित क्षेत्रात 82 ग्रामपंचायती आहेत। सध्या अनुसूचित जातींसाठी 105, अनुसूचित जमातींसाठी 156, ओबीसींसाठी 200 आणि सर्वसाधारण गटासाठी 281 सरपंच पदे आहेत। नव्या सोडतीत यात बदल होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र सरकारने मार्च 2025 ला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत अधिसूचना काढली होती। त्यानंतर 23 मे 2025 ला संपूर्ण महाराष्ट्रभर आरक्षण सोडत काढली। त्यामध्ये ओबीसी समाजाला आरक्षण कमी करण्यात आलं होतं, परंतु नंतर सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला 27% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लागू केलं होतं। त्यानंतर आम्ही 20 तारखेला महाराष्ट्र सरकारकडे एक निवेदन सादर केलं होतं। त्यामध्ये सरकारने आताच नुकतीच चंद्रपूरमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रभर एक मेमोरंडम काढलं। त्यामध्ये 27% आरक्षण लागू केलं। प्रामुख्याने आमच्या चिमुरामध्ये जेव्हा आरक्षण निघालं होतं ते एकही ओबीसी साठी आरक्षण नव्हतं। आता जे आरक्षण निघालं आहे तर त्यामध्ये 27% उमेदवार म्हणजे सरपंच पदाचे 27 उमेदवार निवडून येतील आणि या 8 जुलैला या संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आरक्षणाची सोडत होणार आहे। याबद्दल सरकारचे सुद्धा आम्ही आभार मानतो आणि